नमस्कार मंडळी. आज 26 सप्टेंबर. आज नवरात्रीचा 5वा दिवस. तुम्हा सर्वांना मन प्रसन्न व आनंदी जाओ. आजच्या ठरलं तर मगच्या भागात सायली धावपळीने निघालेली राहते. अस्मिता तिला विचारते, अगं तू लवकर काढली होतीस ना? आई, मी पटकन जाऊन येते. का गं सायली, मधुभाऊ ठीक आहेत ना? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, मी कुसुमताईला फोन लावला होता, सगळं ठीक आहे. बरं ठीक आहे, जा तू. मी येऊ का तुझ्याबरोबर? नाही अस्मिताताई, तुम्ही दगदग नका करू. मी प्रतिमा आत्याकडे जाऊन येते. प्रतिमाकडे? अच्छा, म्हणजे तन्वीने तिचे रंग दाखवायची सुरुवात केली असेल. मी एकदा जाऊन बघून येते तिथे सगळं व्यवस्थित आहे की नाही. ठीक आहे, जा तू, आणि काही लागलं तर फोन कर. आणि तन्वीपासून जरा सावध राहा. आणि आई, आता मी काय शांत बसणार नाही आहे. प्रियाला ठोक उत्तर दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. प्रतिमा आणि सुमन पोळ्या करतात. प्रिया तिला खिडकीतून लपून बघते. वहिनी, पोळ्या लाटून झाल्या, तुम्ही बाजूला व्हा, मी शेकते पोळी. अगं, शेवटचीच भाजायची आहे ना, मी भाजते. बरं, मी कपडे वाळले का ते बघते जाऊन. तिकडे महिपत आणि नागराज शेअर करत असतात तेव्हा म्हणतात, कधी कधी ना तू मला जाम इम्प्रेस करतो. असं ना? म्हणजे इतके दिवस मला वाटत होतं की तुझी जागा फक्त चाकू सूर्यापर्यंतच, पण तू डायरेक्ट बुद्धिबळाची चाल खेळलाय. बुद्धिबळाची. प्रियाचं प्यादळ कवा उडून पडेल तिलाही कळणार नाही. अहो नागराज शेठ, माझा फक्त प्लॅन होता, पण तुमच्यामुळे तो सक्सेस झाला. तुमच्यामुळे करू शकलो मी. तुम्ही जर अर्जुन सुभेदार आणि तुमच्या भावाचं बोलणं ऐकलं नसतं तर मी फेरफार करू शकलो असतो का? आणि म्हणून तर मी लगेच येऊन तुला सांगितलं. अहो, पुढच्या गोष्टी तुम्ही झपाझप करणार आहात हे मला माहीत होतं. तर मंडळी, नागराजने अर्जुनच्या येण्या अगोदरच पियुला पैसे देऊन सायलीचा फोटो बदललेला राहतो. एका याच्यात दोन पक्षी. आतापर्यंत त्या अर्जुन सुभेदारला लय जिंकू दिलं आपण. आता हे सगळं फेडून काढायची वेळ आली. आणि एकीकडे तिचा मास पण उतरवायचा आहे. मला तर जाम टेन्शन आलं होतं बुवा सुरुवातीला, पण जमलं सगळं व्यवस्थित. त्या अर्जुन सुभेदारला कळलंच नाही. त्याने छोट्या सायलीचा नाही, छोट्या प्रियाचा फोटो आहे. प्रिया इकडे तिकडे बघते. हळूशीर दरवाजा उघडून येते. तन्वी हल्ला करायला जाते तेवढ्यातच सायली येऊन आवाज देते, प्रतिमा आत्या. प्रतिमा साईडला होते आणि तन्वीचा हात टाळ्यावर पडतो आणि तन्वीचा हात भाजल्या जातो. एकीकडे अर्जुन ऑफिसमध्ये येतो तेव्हा इन्स्पेक्टर सावंत बसून असतात. चैतन्य म्हणतो, अरे ते चोक मर्डर केस बद्दल आपल्याला मदत करायला आले होते. मी त्यांना म्हटलं की अर्जुनचं छोटंसं काम आहे तुमच्याकडे, प्लीज थांबता का? तर ते थांबलेत. थँक्यू सो मच इन्स्पेक्टर साहेब. तुम्हाला माहीतच आहे की मी माझ्या बायकोचा पास्ट. अर्जुन इन्स्पेक्टर सावंतला फोटो दाखवतो. अर्जुन, हा फोटो तुला सायली वहिनीच्या शाळेत सापडलाय, राईट? नाही, मग त्या शाळेत ॲडमिशन मधुभाऊंनी केलं असेल. त्या शाळेचा सायली वहिनीच्या खऱ्या आईबाबाशी काही संबंध नसेल. मग या फोटोवरून तिचं पास्ट कसं शोधणार आहोत आपण?
बरं मला एक सांगा, सायली मॅडम जेव्हा मधुकर पाटलांना सापडल्या होत्या तेव्हा त्यांचं वय किती होतं? किती वर्षाच्या होत्या ते सांगता येईल? मधुभाऊने कुसुमताईंना जे सांगितलंय ना त्या हिशोबाने सायली 4-5 वर्षाची असेल. पण ही गोष्ट जवळपास 22-23 वर्षाच्या आधीची आहे. त्या अर्जुन सुभेदाराला ना मेडल मिळवण्याची सवय झाली आहे. त्यामुळे त्याची बायको आणि ते जाम खुश आहेत. प्रिया परत आली तर तिला घराबाहेर काढलं. सगळं त्यांच्या मनासारखं होतंय. एकामागे एक दिवाळी साजरी करताय. नागराज शेठ, अहो ती प्रिया पण काय कमी फटाके नाही फोडत. आधीपासून तो व्हिडिओ आपल्या डोक्यावर नाचवलाय तिने. आणि आता तिला इतका माज आलाय का तिनं मला काय फोन करून काय काय बोलली. माझं रक्त उसळलं. मला हॉस्पिटलमध्ये यायला भाग पाडलं आणि त्या जेलातून सुटली. पण आता प्रिया आणि अर्जुन दोघंही आपल्या एकाच जाळ्यात अडकले. आणि आपण हा जो काही प्रकार केला, सायलीच्या जागी प्रियाचा फोटो लावला, मास्टर स्ट्रोक होता. आता जर मधुभाऊ शुद्धीत असते ना तर आपल्याला खूप मदत झाली असती. सायली वहिनीचे आईवडील नेमके कोण आहेत, कुठे आहेत हे त्यांना नक्की माहीत असेल. काय इन्स्पेक्टर साहेब, आमचं जे काही चाललंय ते सगळं अंदाजानेच चाललंय. मुळात सायली वहिनी का आल्या, त्यांच्यासोबत काय झालं होतं हेच आम्हाला माहीत नाहीये. तर अशी कोणती कंप्लेंट आपल्याला सापडते का ते आपल्याला बघता येईल. अशी 22-23 वर्षापूर्वीची तक्रार सापडू शकते? का नाही सापडणार? मी तसा प्रयत्न करू शकतो. शिवाय या फोटोहून आणखीन काही समजतंय का तेही मी बघतो. अर्जुन सर, तो फोटो मला पाठवून द्या. हो, मी लगेच पाठवतो तुम्हाला. इन्स्पेक्टर सावंत, हे केस माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. माझी बायको इतके दिवस तिच्या आईवडिलाशिवाय राहिली, त्यांच्याशिवाय जगत आली. आणि जेव्हा मला हे कळलं की तिचे आईबाबा जिवंत आहेत तर ते आपल्याला शोधायलाच हवं. अर्जुन सर, तुम्ही नका काळजी करू. मी आता लगेच कामाला लागतो. तिकडे सायली, सुमन आणि प्रतिमा बसून असतात. सुमन म्हणते, सायली, तुझी खात्री आहे की तन्वी वहिनीला ढकलण्यासाठी आली होती? का ती दुसरं काहीतरी करण्यासाठी आली होती? टोल जाऊन ताव्यावर पडली अशी शंका काढून तुम्ही स्वतःची समजूत काढून घेताय ना? तुमच्या प्रश्नाचं उत्तर खरं तर आपल्या तिघींनाही माहीत आहे. अर्थात प्रियाला जर आपण विचारलं तर ती कबूल नाहीच करणार. बरं, निघते मी आता प्रतिमा आत्या. अशीच येत जा. बरं वाटतं मला. यावं तर लागणारच आहे प्रतिमा आत्या. पण निघण्याआधी आता जरा प्रियाचा निरोप घेते. बरं सुमन काकू, तुमच्याकडे बामची एखादी रिकामी बाटली किंवा डब्बी आहे का? बामची रिकामी बाटली? हो आहे. मी सेफ्टी पिन साठवण्यासाठी अशा रिकाम्या बाटल्या वापरते. एखादं क्रीम किंवा ऑइंटमेंट आहे? हो आहे ना, द्या. हां. आता त्या फोटोमुळं एखादं क्रीम किंवा ऑइल पेंट आहे का? हो आहे ना, द्या. काही जखमांवर कायमचा उपाय करावा लागतो प्रतिमा आत्या. आलेच मी. आता तो अर्जुन सुभेदार फोटोमुळं आईबाबापर्यंत पोहोचल. त्याला वाटल की हे साईचे आईबाबा आहेत, पण त्या राहील कोणाचे? प्रियाचे आईबाबा. मला तर वाटतं सायलीचे आईबाबा सापडले की तो अर्जुन घरात घेऊन जाईल आणि सायलीचे आईबाबा सापडले. पण खरं काय आहे ते माहीत नाही आपल्या दोघांशिवाय. सायली प्रियाच्या खोलीत जाते. प्रिया स्वतःला
बोलत असते की सायली का माझ्या वाटीला लागलीये, या घरात मला येऊ दिलं नाही, आता इथे येऊन मला मी मुद्दाम माझा हात भाजलाय. किती आग होतीये माझ्या हाताची. तू इथे काय करतेस? माझ्या खोलीत येण्याची परवानगी तुला कोणी दिली? त्यांनी. ज्यांनी तुला या घरात घेतलं ना, त्यांनी. प्रतिमा आत्यांनी. आणि हो, मी स्वतःला जाळून घेतेय अशी नाटकं नाही केली, मी करून दाखवली. खोट्या धमक्या नाही दिल्या मी त्यांना. तेव्हा माझी काय अवस्था झाली होती ते तुला नाही माहीत. ते पेट्रोल किंवा डिझेल ओतून घेण्याचं नाटक केलंस. दाखवत असशील की मी किती स्वतःच्या अंगावर ओतून घेतेय, पण त्यातला एकही थेंब स्वतःच्या अंगावर पडू दिला नाही. आणि सगळी या घरातली भोळी माणसं सगळी तुझ्या नाटकाला फसली. कदाचित त्याचीच शिक्षा म्हणून तुझा हात भाजलाय आता. तुझं नशीब फिरलेलं दिसतंय प्रिया. तुझा न्याय तिथच्या तिथे व्हायला लागलाय. तू काय स्वतःला खूप मोठी न्यायाधीश समजतेस का? सतत पुढे पुढे करायचं असतं तुला. पण आत्ताच सांगते, आमच्या घरापासून दूर राहायचं. अर्जुन आणि चैतन्य डिस्कस करत असतात. अर्जुन म्हणतो की मला खरंच होप वाटतंय की आपण सायलीच्या आईबाबापर्यंत नक्की पोहोचू. आणि हो, सायली हेच म्हणत असेल की तिला तिच्या आईबाबाला भेटता येणार नाही, पण जेव्हा ती तिच्या आईबाबाला भेटेल तेव्हा ती खूप खुश होईल. आणि मग आत्तापासून सेलिब्रेट करायला लाग. एक्झॅक्टली. मी तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट पण आणलंय. काय सांगतोय? सरप्राईज? अर्जुन चिंचेची पुडी काढतो. तेवढ्यात अर्जुनला फोन येतो आणि अर्जुन फोनवर बोलत असतो. चैतन्य ती पुडी घेऊन त्यातली चिंच खातो. काय झालं? चिंच खायलाच आणली होतीस ना? अरे, मी माझ्या बायकोसाठी आणली होती चिंच. खायलाच आणली ना? सॉरी. कोणत्या केसचा पुरावा होता का? माझ्या बायकोसाठी आणली. तिने तिच्या स्क्रॅपबुकमध्ये लिहिलं की तिला शाळेच्या बाहेरची चिंच आणि बोरं खायला खूप आवडायची. आहेत त्यात चिंच. आणि इथून पुढे कोणी खात असेल ना तर भस्कन ओरडत नको जाऊ. नड्यात अडकायला हवं. आणि लक्षात ठेव, दुसऱ्यांचं गिफ्ट कधीच खायचं नाही. बाय. इज ओके रे, बाय. मी पण आत्ता सांगून ठेवते तुला, नाही तुझे 100 अपराध भरले प्रिया. तू आता प्रतिमा आत्याच्या वाटेवर विचार जरी केलास ना तर तुझ्याकडे पश्चाताप करायलाही वेळ नसणार. लक्षात ठेव. झालं? निघायचं इथून. ताबडतोब निघायचं. नाही, कसं आहे, तुला नसलं तरी मला माझं हक्काचं सासर आहेस. पण जाण्याआधी तुझ्या भाजलेल्या हातावर औषध तर लावायला हवं. भाजलेल्या हातावर बाम लावतेस तू? अगं, काय करतेस तू? सुमन काकी आई असं म्हणून आवाज देते. प्रियाला हाताची काही आग होत नाही. याची आग का नाही होतीये मला? कारण मी तुझ्या एवढी खालच्या पातळीवर नाही उतरू शकत प्रिया. तुझ्या हाताला मी बाम नाही, क्रीम लावलंय. एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा प्रतिमा आत्याच्या काही वाईट करण्याचा प्रयत्न करशील ना तर हा भाजलेला हात आठवायचा आणि हाताची घडी घालून गप्प बसायचं. निघू मी? बाय. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात अर्जुन सायलीसाठी चिंच आणतो. सायली खुश होऊन म्हणते की तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. हे सगळं अस्मिता आणि कल्पना लपून बघतात. मी तुझ्यासाठी असं सरप्राईज आणणार आहे की आजपर्यंत मी कधीच आणलं नाही. अर्जुन इन्स्पेक्टर सावंतशी बोलताना इन्स्पेक्टर सावंत पाटील असं म्हणून आवाज देतो तेव्हा त्याच्या हातातून कागदपत्र पडतात. अर्जुन तो कागद उचलताना दाखवलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.